नमस्कार, माझं नाव कृष्णा भगवान घोलप. सध्या मी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये इंग्रजी विभागात पदव्युत्तर शिक्षण घेतोय आणि इंग्रजी साहित्यामध्ये सध्या द्वितीय वर्षाला मी आहे. तेव्हा MAच्या डिग्रीसाठी किंवा त्या पदवीसाठी जो प्रबंध लेखन करणं अपेक्षित आहे आणि त्या प्रबंधासाठी जो विषय मी निवडला आहे तो संत साहित्याच्या संदर्भात आहे. तर तो जो विषय आहे तो असा आहे की संत तुकाराम महाराज आणि संत शेख मोहम्मद महाराज यांच्या विशेष संदर्भासह किंवा यांच्या विशेष भारांशासह सुफी संप्रदायाचा आणि वारकरी संप्रदायाचा तुलनात्मक अभ्यास. तेव्हा या विषयासाठी आपण आज इंटरव्ह्यू घेण्यासाठी आलेलो आहोत. त्या इथे इंटरव्ह्यू देण्यासाठी किंवा आपल्या प्रश्नांची समर्पक अशी उत्तरं देण्यासाठी माझ्यासमोर आहे राकेश घोलप, जे की माझे मोठे बंधू आहेत. परंतु आज या ठिकाणी इंटरव्ह्यूसाठी एक रिलेटिव्ह म्हणून न प्रश्न विचारता एक देहू गावचा निवासी म्हणून प्रश्न मी विचारणार आहे, कारण देहू गावमध्येच ते सध्या निवासी आहेत. आणि जास्त वेळ न दवडता थेट मला वाटतं की आपण प्रश्नांना सुरुवात केली पाहिजे. परंतु तत्पूर्वी मी तर नाव किंवा परिचय तर सांगितलेलाच आहे, परंतु कोणत्या क्षेत्रात आपण काम करता वगैरे असं एक शॉर्ट किंवा ब्रीफ इंट्रोडक्शन मी दादाला विनंती करतो की तू थोडक्यात तुझं पॅशन, तुझं काम याच्याबद्दल थोडीशी माहिती द्यावी. नमस्कार, माझं नाव राकेश घोलप. मी औद्योगिक क्षेत्रामध्ये काम करतो. माझा छोटासा व्यवसाय आहे. तसेच आत्ता मी देवगाव निवासी पण आहे आणि माझं शिक्षण तसं MBA कंप्लीट आहे आणि त्या अनुषंगानेच व्यवसायामध्ये मी आलेलो आहे. खूप छान. आणि औद्योगिक क्षेत्रामध्ये असूनही म्हणजे वाचनाचा जो छंद आहे तो दादांना लहानपणापासून जोपासलेला आहे. अवांतर वाचन असतं, फक्त वाचनच नाही तर त्यावरती मंथन म्हणजे विचार मंथनही असतं. आणि त्यामुळेच आजच्या या मुलाखतीसाठी किंवा इंटरव्ह्यूसाठी आपण एकत्र आलेलो आहोत इंटरव्ह्यूच्या निमित्तानं. तर मला पहिला प्रश्न दादा तुम्हाला विचारायला आवडेल की संत तुकाराम महाराजांच्या विशेष संदर्भानं वारकरी संप्रदायाची तुम्ही काय व्याख्या सांगाल? तसं बघितलं तर संत तुकाराम महाराजांचा जो वारकरी संप्रदाय आहे त्यांची जी काव्यरचना आहे ही समाज परिवर्तनासाठी खूप योग्य पद्धतीने त्यांनी मांडलेली आहे. आपण त्याकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो समाज परिवर्तन कसा घडेल ह्या दृष्टीने बघणं गरजेचं आहे आजच्या तरुण पिढीने किंवा जे कीर्तनकार आहेत त्या लोकांनी. बरोबर. आपण फक्त भक्ती या नावाचं फक्त स्वरूप फक्त देव असं मानलं तर त्याचा उपयोग होणार नाही. भक्ती याचा असा पण होतो की जे गांजले त्यासी म्हणे जो आपले तुझी साधू ओळखावा देव तेथेची जाण, तर त्या मार्गाने पण आपण भक्ती करू शकतो. तर हे माझं आहे विचार माझे त्या मार्गाने चालतात. बरोबर. म्हणजे दादांचं म्हणणं हे आहे की वारकरी संप्रदायानं जी मूळ शिकवण आपल्याला दिलेली आहे किंवा जे मॉडिफाय स्ट्रक्चर म्हणतो, जे की वारकरी संप्रदायानं मानवी गुण म्हणजे गुणातीत जे काय आहे त्या स्वरूपाला किंवा जे मानवी हक्क आपण म्हणतो किंवा जी समतेची शिकवण म्हणतो त्या शिकवणुकीला पुढे ठेवूनच वारकरी संप्रदाय वाटचाल करत आलेला आहे आणि इथून पुढेही करेल. तेव्हा ती शिकवण आपण ग्राह्य धरली पाहिजे. तुकोबांच्या कवितांबद्दलही दादांना सांगितलं की बाकी फक्त अध्यात्म किंवा धर्म किंवा अशा गोष्टी हे करता न त्याच्याकडे तितकंसं न बघता एक त्याचा कविता म्हणून किंवा तुकोबांचं जे समाज सुधारक म्हणून कार्य आहे ते देखील डोळ्यापुढे ठेवून आपण पुढे वाटचाल केली पाहिजे. आणि तेव्हा कुठेतरी वारकरी संप्रदायाची म्हणजे दादांचा बघण्याचा दृष्टिकोन हा एक आपण म्हणतो की रॅशनल दृष्टिकोन आहे थोडक्यात. खूप छान. दुसरा प्रश्न असा आहे की भारताची विविधतेतून एकता आणि आपली जी वसुधैव कुटुंबकम ही जी संकल्पना आहे या दोन्ही संकल्पना टिकवून ठेवण्यामध्ये भक्ती चळवळीचं योगदान कसं आहे ना? भक्ती चळवळीचं खूप मोठं योगदान आहे. प्रथमतः आपण संतांच्याकडे गेलो तर नामदेव म्हणा, रविदास म्हणा, कबीरदास म्हणा, ह्या ज्या लोकांनी आहे ना चळवळीचं खूप महत्त्व पटवून लोकांना दिलेलं आहे.
त्याच मार्गाने जसे की पुढे आले की मग संत तुकाराम महाराजांनी पण ह्याच्यामध्ये खूप मोठी सुधारणा केली, काव्यरचना केली, अभंग दिले आणि ह्या गोष्टीचा पुरेपूर उपयोग करणं हे आजच्या काळाची गरज आहे असं मला वैयक्तिक वाटतं. तर त्या मार्गाने जर आपण केलं, समाजाने त्या मार्गाने केलं तर एक कुटुंब म्हणून एक समाज परिवर्तन म्हणून ती चळवळ खूप मोठी होऊ शकते. बरोबर. या गोष्टीचं गांभीर्याने दखल घेणं गरजेचं आहे. आजच्या सामाजिक जे राजकीय पटलावरती जे प्रवक्ते आहेत किंवा जे आर्थिक सामाजिक मध्ये राजकीयमध्ये काम करतात जे मोठे मोठे व्यक्ती आहेत त्यांनी या गोष्टीचं अवलोकन करून एक आयडिओलॉजी म्हणणं गरजेचं आहे जेणेकरून येणारी पिढी त्यांच्याकडे बघून ते शिकतील. बरोबर. असं माझं म्हणणं आहे की भारताची जी विविधतेतून एकता आहे आणि वसुधैव कुटुंबकम ही जी संकल्पना आहे ती विश्व एक कुटुंब आहे ती भारतानं दिलेली आहे. बरोबर. तेव्हा त्यासाठी पॉलिटिकल लीडर्स असतील किंवा इतर जे एज्युकेटेड पर्सन आहेत तुम्ही आम्ही सगळेजण त्यांनी थोडासा हातभार घेणं किंवा त्यांनी पुढाकार घेणं गरजेचं आहे. किंवा फक्त वारकरी संप्रदाय म्हणजे फक्त गावाकडेच आहे किंवा जुन्या लोकांनीच त्यामध्ये इन्व्हॉल्व्ह व्हायचं अशा पद्धतीचं काहीतरी अर्थ न लावता एक आपण त्याला नवीन दृष्टिकोनातून बघणं आणि नव्यानं देखील त्याच्यामध्ये किंवा नवीन पिढीनंही तितकंसं रस घेऊन त्याच्यामध्ये येणं गरजेचं आहे. तेव्हा कुठेतरी ती विविधतेतून असलेली एकता टिकून राहील. एकंदरीत आपला बोलण्याचा आशय असा होता. तेव्हा तिसरा प्रश्न दादा असा असेल की वारकरी संप्रदायातील ज्या चमत्काराच्या गोष्टी आहेत ज्या आपण ऐकत आलो आहोत त्यांना तुम्ही मिथक मानता की वास्तव मानता आणि का? आता वारकरी संप्रदायामधले जे काल्पनिक किंवा जे चमत्कार असतील त्यांना मिथक मानणं गरजेचं आहे आजच्या तरुण पिढीने. कदाचित ते एखाद्याला स्फूर्ती देण्यासाठी पण त्यांनी मांडलं असेल, कदाचित एखाद्याला स्फूर्ती म्हणा किंवा एखाद्याला आपण जसं म्हणतो की एखाद्या गरीब व्यक्तीला जर आपल्याला मोठं बनवायचं असेल तर मोठ्या माणसाने त्या गरीब व्यक्तीला मोठं बोलणं गरजेचं असतं. बरोबर. तेव्हा ती गरीब व्यक्ती मोठी होते आणि समाज पण त्याला मान्य करतो. आता जसं की फॉर एक्झाम्पल द्यायचं म्हटलं की बाबा ज्ञानेश्वर महाराजांनी भिंत चालवली किंवा विराम बोलवला त्याच्या पाठीमागे कारण आहे. त्याच्यामध्ये फक्त त्यांनी ती उपमा दिली की बाबा त्यांनी बोलवलं असेल किंवा भिंत चालवली असेल पण त्याच्या पाठीमागची जर कारण शोधली आपण तर त्याचा तो समजेल आपल्याला की त्यांनी का चालवली किंवा खरंच चालवली असेल का किंवा नसेल चालवली तिथपर्यंत आपल्याला जायचं नाहीये. पण त्याच्या पाठीमागचा उपदेश त्यांचा वेगळा होता. ते हे समजणं किंवा ते तर्कबुद्धी लावणं हे गरजेचं आहे आजच्या पिढीने. आणि कल्पना किंवा चमत्कार ह्या गोष्टी त्या काळचे जे साधू संत होते ते समाज सुधारक होते. त्यांनी एखादी गोष्ट पटवून सांगण्यासाठी अज्ञान लोक त्यावेळी जास्त होते त्यामुळे त्यांना पटवून सांगण्यासाठी तो एक वेग घेतला म्हणजे एक मार्ग निवडला की लोकांना लगेच ते समजेल. ह्या हेतूने ते काल्पनिकतेच्या गोष्टी किंवा कल्पना ह्या गोष्टी त्यामध्ये त्या मांडल्या असतील. ऐकतो त्या गोष्टीने ते मांडलेले हे आहे. बरोबर. तेव्हा एकंदरीतच मिथकांच्या बाबतीमध्ये दादांचं म्हणणं असं आहे की थोडक्यात या ठिकाणी आपण एका उदाहरणाच्या अनुषंगाने हे समजून घेऊ शकतो की केळीचा जो गड असतो त्याला वरती खूप असे लेयर्स असतात. ते लेयर्स जर आपण एक 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 दूर केले ते पडदे तर आतमध्ये अगदी चावून खाता येईल असा एक छोटासा घर असतो. तेव्हा मिथकांच्या बाबतीतही काहीतरी तसंच असेल असं मला वाटतं की ते जर मिथकांचे किंवा चमत्काराचे ज्यावेळेस आपण ते पडदे उलगडत जाऊ तेव्हा कुठेतरी वास्तवाचा घर आपल्याला मिळेल. बरोबर. तेव्हा खूप चांगल्या प्रकारे आपल्याला या ठिकाणी समर्पक अशी उत्तरं दादांकडून मिळत आहेत आणि आजचा हा जी काही मुलाखत आहे किंवा जी इंटरव्ह्यू आहे तो अतिशय इंटरेस्टिंग आणि माहितीपूर्ण होत आहे. तेव्हा पुढे वळूयात आपण पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न असा आहे की जो इमॅजिनेशन बेस्ड क्वेश्चन आहे की आपण कल्पना करा दादा की वारकरी संप्रदाय जर उदयासच आला नसता तर आपल्या समाज रचनेची सद्यस्थिती काय असते? आता वारकरी संप्रदाय समजा उदयास नाही आला असता तर समाजाची व्यवस्था ही एकदम विखुरलेली असते. प्रत्येक गोष्ट ही गटागटामध्ये किंवा जाती धर्मामध्ये विखुरलेली असते. प्रत्येकाच्या पताका वेगळ्या असतात, प्रत्येकाचे झेंडे वेगळे असते. पण वारकरी संप्रदाय असा आहे
की ज्या अस्पृश्याला किंवा ज्या समाजातील लोकांना मंदिरामध्ये किंवा एखाद्या सभेमध्ये किंवा कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी जे मान सन्मान दिला जात नव्हता तो वारकरी संप्रदायाने त्याला मिळवून दिलेला आहे. बरोबर, म्हणजे सर्व संतांची मांदियाळी सर्व जाती धर्मांना एकत्र घेऊन पुढे वाटचाल त्या संप्रदायाने केली. त्यामुळे आज प्रत्येक समाजातील व्यक्ती हा एक आपण त्याला काय म्हणू शकतो, कॉन्फिडेंटली तो प्रत्येक व्यासपीठावर बोलू शकतो किंवा सांगू शकतो किंवा अभिमानाने एक कोणतीही गोष्ट एकमेकांना बोलू शकतो. नाहीतर त्यावेळी कसं असतं, काही गोष्टी काही समाजासाठी किंवा काही गटासाठी फक्त तोच एक उंबरठा असायचं की तिथं तुम्ही फक्त बोला, बाकीच्या ठिकाणी तुम्ही सार्वजनिक ठिकाणी बोलू नका. पण वारकरी संप्रदाय असं आहे की जे समजा त्याच्यामधली समजा आपण एखादी संकल्पना घेऊ की वारी, या वारीमध्ये अनेक जाती धर्माचे लोक एकत्र येतात, एकत्र चालतात, एकमेकांच्या पाया पडतात, एकत्र जेवण करतात. हा सगळ्यात मोठा आपल्यासाठी उपदेश आहे वारकरी संप्रदायाचा की जेणेकरून कुठेच हे बघता येत नाही. बरोबर. पुढे काही प्रश्न आहेत वारी म्हणजे ज्याला की आपण वारी या गोष्टीकडे आपल्याला वळायचं आहे. तर एकूणच जो काही सगळ्या संतांची मांदियाळी महाराष्ट्रामध्ये दिसून येते, गोरोबा काका, जनाबाई असतील, संत नामदेव असतील, जोखोबाराय असतील, तेव्हा या सगळ्यांनी काय केलेलं आहे की एक कुठेतरी जुन्या व्यवस्थेला नकार दिला आणि परिवर्तनशील व्यवस्था समाजाला घालून दिली. तर निगेशन ऑफ निगेशन असं म्हणू शकतो आपण याला, की जिथे नकार येतोय तिथे कुठेतरी काहीतरी नवनिर्मिती होते. तेव्हा नवनिर्मिती व्हायला नकारही तितकासा कारणीभूत आहे. तेव्हा अतिशय चांगल्या प्रकारे याचं एक्सप्लेनेशन आपण दिलं. पुढचा प्रश्न असा आहे की एकूणच मराठी साहित्य विश्वामध्ये संत साहित्याची आणि विशेषतः तुकाराम गाथेची भूमिका तुम्ही कशी स्पष्ट कराल? संत साहित्य आणि तुकाराम महाराजांचं साहित्य याच्यामध्ये आता काही संत असे पण आहेत ती भक्तिमय पण आहेत आणि काही साहित्य असे आहेत की ती समाज सुधारणेशी प्रेरणादायी आहेत. बरोबर. आता महाराजांचं बघितलं, तुकाराम महाराजांचं बघितलं तर ते हे खूप एक प्रेरणा स्थानिक म्हणजे एक सामाजिक आणि सगळ्या गोष्टीचं भान ठेवून त्यांनी काव्यरचना किंवा हे लिहिलेलं आहे काव्य आहे. फक्त भक्तिमयाचं त्याला रूप न देता त्याला सामाजिक परिवर्तन कसं घडवता येईल या हिशोबाने पण त्यांचे ओव्या आहेत, अभंग आहेत ते. बरोबर, म्हणजे त्यातून आपण तुकोबांचे विविध अंग बघू शकतो की निसर्गप्रेमी तुकोबा, समाज सुधारक तुकोबा, अशा एक विविध अंगानं तुकोबांचं व्यक्तिमत्व आपल्याला गाथेमध्ये दिसून येईल. त्यांच्या डे टू डे लाईफ मधील एक्सपिरियन्स त्याच्यामध्ये त्यांनी केलेलं आहे, त्याच्यामध्ये त्या मांडलेल्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. बरोबर. तर हेच एक गाथेचं वेगळेपण आहे आणि ती गाथा आपल्या माथ्यामध्ये आली पाहिजे, आपण कुठेतरी काहीतरी परिवर्तनशील कार्य करू. तर पुढचा प्रश्न अशा पद्धतीचा आहे की भारतातून जाती व्यवस्था पूर्णपणे एक नष्ट करण्यासाठी वारकरी संप्रदाय तर म्हणजे भूमिका बजावत आलेला आहे किंवा ते योगदान देत आलेलं आहे. परंतु जे वारकरी संप्रदायात सध्या बदललेलं स्वरूप म्हणतो आपण की कालानुरूप थोडेफार बदल किंवा चेंजेस हे दिसून येतात कुठल्याही संप्रदायामध्ये. तर हे आजचं जे काही वारकरी संप्रदायाचं स्वरूप आहे त्या स्वरूपामध्ये आपण काय करू शकतो की जाती व्यवस्था पूर्णपणे जर आपल्याला घालवायची असेल तर एक वारकरी संप्रदायाला हाताशी धरून आपण काय करू शकतो? आता जाती व्यवस्था नष्ट करण्यासाठी वारकरी संप्रदाय हा पहिल्यापासूनच अग्रेसर आहे आणि त्याच्यामध्ये ते चाललेलं आहे. पण आजकालच्या परिस्थितीला बघितलं आणि आजकालच्या परिस्थितीला बघून जर आपण विश्लेषण केलं तर आजकालचे कसे वारकरी संप्रदायामध्ये जे अंग आहेत जसे की कीर्तन म्हणा, अभंग म्हणा, भजनी म्हणा किंवा बाकीच्या काही गोष्टी त्यांचे संस्थानं म्हणा, या प्रत्येक व्यासपीठावर जे आपले संत आहेत जसे की जुने संत तुकाराम महाराजांचे अभंग असतील किंवा प्रत्येक कोणतीही गोष्ट असो समाज सुधार कवींची, ते हे त्या व्यासपीठावर मांडणं गरजेचं आहे. जसं की एखाद्या कीर्तनकाराने एखाद्या समजा काव्य घेतले, एखादा अभंग घेतला कीर्तन सांगण्यासाठी, तर तो भक्तिमय न बघता समजा समाज सुधारकाच्या हिशोबाने ती काव्य रचना त्यांनी घेतली आणि ती समाजाला पटवून दिली तर समाज नक्कीच त्या उद्देशाने ते ऍक्सेप्ट करू शकतो. एखादा अभंग तुम्ही अभंग आता गावोगावी पण ऐकता किंवा आपण घरामध्ये पण बोलतो, पण तो अभंग भक्तीच्या हिशोबाने न बघता किंवा भक्तीच्या हिशोबाचा न राहता
समाज सुधारकेच्या हिशोबाचा जर एखादा अभंग आपण निवडला आणि तो समजून सांगितला तर लोकांना तो नक्कीच आवडेल. एखाद्या व्याख्यान असेल, त्या व्याख्यानामध्ये पण समजा मी जर भक्तिमयच बोलत बसलो तर उपयोग नाहीये. तर ते एखादा अभंग समजा समाज सुधारण्याचा विषय असेल किंवा एक परिवर्तनाचा विषय असेल तर त्या ठिकाणी ते व्यासपीठ आपल्याला योग्य वाटेल. तर त्याच्यामुळे प्रत्येक कीर्तनकार असू द्या किंवा एखादा प्रवचनकार असू द्या, एखादा चांगला काव्य रचनाकार असू द्या, व्याख्यानकार असू द्या, तर ह्यांनी त्या व्यासपीठावर समाज सुधारकेबद्दलची जी काही संग्रहित जे आपल्याकडे जे पुस्तक म्हणजे संतांनी लिहिलेली जी काव्य रचना असेल त्याच्यामधला उल्लेख घेऊन जर लोकांना सांगितलं तर लोक त्याच्यावर आक्षेप घेणार नाहीये आणि लोकांना ती योग्य पण वाटेल. बरोबर. तर ह्या गोष्टीचं प्रत्येक प्रवचनकार म्हणा, कीर्तनकार म्हणा किंवा जे पण कोणी व्याख्यान करते असेल त्यांनी घेणं गरजेचं आहे. आणि वारकरी संप्रदायाच्या मार्फत सांगितलेली प्रत्येक गोष्ट हा माणूस निष्काळजीपणाने न घेता गांभीर्याने घेतो. कारण वारकरी संप्रदायाने त्याचं एक वेगळं अस्तित्व समाजामध्ये निर्माण केलेलं आहे. लोक अजूनही तितक्या भावनेनं किंवा तितक्या गांभीर्यानं अभंग, कीर्तन, ओव्या या गोष्टींना ते घेतात आणि ते स्वीकारतात. तेव्हा एक बदलतं स्वरूप आपण म्हणू शकतो की आपल्याला नवीन कला प्रकार तर उदयास आणण्याची काही तितकी आवश्यकता नाही. कारण आपल्याकडे कला प्रकार आहेत, भारुड आहे, कीर्तन आहे, हे समाज प्रबोधनाचे प्रकार आहेत. मग हेच प्रबोधनाचे प्रकार आपल्याला वापरायचे आहेत. परंतु त्यामध्ये एक समाज सुधारणेचा किंवा आपला प्रश्नाच्या जर अनुषंगाने विचार केला तर जाती प्रथा पूर्णपणे उखडून काढण्यासाठी आपण तसा प्रकारचा आशय त्या कलेच्या प्रकारांमधून मांडू शकतो. एक मुलाखत किंवा इंटरव्ह्यू नसून एक चर्चा आहे आणि चर्चेतूनच काहीतरी नवनिर्मिती होत असते. त्यामुळे नक्कीच पुढचा प्रश्न मला विचारायला असा आवडेल की सामाजिक सलोखा राखण्यासाठी भक्ती चळवळीमध्ये कला आणि साहित्याची भूमिका काय आहे? साहित्याची भूमिका तर आपण पाहिली, कलेची भूमिका जसं की रिंगण असेल किंवा इतर कुठले कला प्रकार असतील, आर्किटेक्चर पण आपण घेऊ शकतो जे सोफिझमने आणलेलं आहे. या गोष्टी महत्वाच्या आहेत चळवळीसाठी. कलेचं खूप मोठं योगदान आहे आणि कलेने माणसाला आकलन लगेच होते, समजून जाते आणि कलेकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन पण वेगळा असतो. जेणेकरून लोक एक आवडीने ती कला बघितली जाते. त्या कलेकडे कोणत्याही म्हणजे व्यक्तीचं असं हे नसतं, नाव किंवा कोणत्या गोष्टीचं हे नसतं आणि त्यामुळे बघणारा प्रत्येक माणूस कोणत्याही जाती धर्माचा त्या कलेकडे बघताना फक्त कला म्हणून बघतो. जसं की एखादं समजा भाषण असू द्या किंवा एखादं कार्यक्रम असू द्या, त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा वेगळा असतो आणि कलेकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. तर कला ही खूप महत्वाचा अंग आहे जे समाज सुधारण्यासाठी केला पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे. म्हणजे कला आपण वापरली पाहिजे, तेव्हा कलेचे फॉर्म्स आपण वापरले पाहिजे, तेव्हा आपण समाजामध्ये पोहोचू शकतो. बरोबर. पुढचा प्रश्न असा आहे की तुकोबा जर आज एक व्यक्ती म्हणून आपल्यामध्ये अस्तित्वात असते तर आजची वारकरी संप्रदायाची परिस्थिती बघून ते काय म्हणाले असते? तुकाराम महाराजांचं जे संप्रदायाबद्दलचं जे योगदान आहे ते खरोखरच खूप महान आहे आणि आजचा जो वारकरी संप्रदाय आहे तो थोडा समाज सुधारण्याच्या ऐवजी तो दुसरीकडे भरकट लागत असं माझं वैयक्तिक मत आहे. म्हणजे मी हाच प्रश्न देहू गावमध्ये एका गृहस्थाला विचारला होता, तेव्हा त्यांनी असं उत्तर दिलं की तुकोबांनी आपल्याला जोड्यानं आणलं असतं. बरोबर. कारण खरी गोष्ट आहे, सांगितलं त्यातलं आपण काहीच करत नाही. तेच खरी गोष्ट आहे की तुकाराम महाराजांनी दिलेला उद्देश आणि आजचा वारकरी संप्रदाय ह्याच्यामधलं बघितलं तर खूप मोठं अंतर पडलेलं आहे. आजची तुम्ही जर कीर्तनं ऐकली तर प्रत्येक कीर्तन हे फक्त तुम्ही धर्माला धरूनच आलेले आहे. समाज सुधारण्याविषयी याच्यामध्ये कोणताही रस राहिलेला नाही. आणि आज तुम्ही बघू शकता टीव्हीवर असू द्या किंवा बाहेरील आपल्या आजूबाजूला बघू द्या, सगळं म्हणजे धर्माला धरूनच सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत. महाराजांचं कीर्तन धर्मासोबत पण असायचं आणि समाज सुधारणेविषयी पण असायचं. तसं प्रत्येक कीर्तनकार आजकाल तसं करायचंच नाही. तर ती खूप मोठी शोकांतिक आहे आणि महाराजांना नक्कीच याचा खेद वाटला असता की कदाचित हे जे योगदान दिलेलं आहे समाजाने माझे का अंगीकारलं नाही आणि कदाचित अंगीकारलं असतं तर माझा समाज आज सगळ्या अनुषंगाने एकत्र झाला असता. जसं की आज चाललेलं आहे जातीमध्ये किंवा धर्मामध्ये द्वेष ते झाला नसता.
म्हणजे महाराजांना आजच्या काळामध्ये कुठेतरी लीड घेतलं असतं. आणि मला वैयक्तिकरित्या देखील असं वाटतं की आज जेवढी आपण ही प्रसार माध्यम वापरतो, तर महाराजांनी कदाचित या प्रसार माध्यमांचा खूप चांगल्या प्रकारे वापर केला असतो. कारण त्या काळामध्ये कुठलेही प्रसार माध्यम नसताना अभंग आज म्हणजे समाजाच्या जनमानसामध्ये अगदी मनामध्ये रुजलेले आहेत. मग आज जर एवढी प्रसार माध्यम आहेत तर महाराजांनी नक्कीच त्याचा समर्पकरित्या उपयोग केला असता. आणि महाराजांची गाथाही म्हणजे आता कोणाची म्हणजे तशी मजल गेली नसते पाण्यामध्ये बुडवणं वगैरे. खरं महाराजांनी पीडीएफ स्वरूपात ती सेव्ह करून ठेवली. तर वारकरी पंथाचा विचार आणि त्याच्या विचारसरणीचा विचार करता मानवी हक्क आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य या दोन गोष्टींशी तुम्ही कसा संबंध जोडाल? वारकरी संप्रदायाबद्दल, वारकरी संप्रदायाची विचारसरणी आणि जे इंडियन कॉन्स्टिट्यूशन आहे, भारतीय संविधानात दिलेले दोन अधिकार आहेत की मानवी हक्क आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य, या दोन गोष्टींशी वारकरी संप्रदायाच्या विचारसरणीचा कसा संबंध जोडा? आता तसं बघितलं तर वारकरी संप्रदाय आणि आपले जे कॉन्स्टिट्यूशन असेल, संविधान असेल, ते एकदम म्हणजे माझं वैयक्तिक असं मत आहे की दोन्ही पण समानच आहे. कारण वारकरी संप्रदायामध्ये तुम्हाला एक संघ किंवा एकत्र जो जाती धर्म येतो प्रत्येक धर्माचा, तसंच संविधानामध्ये पण त्याच गोष्टी त्यांनी मांडलेल्या आहेत. आणि वारकरी संप्रदायाचं योगदान ह्या गोष्टीसाठी खूप मोठं आहे असं माझं मत आहे. आणि संविधान ह्याच्यामध्ये पण हीच संकल्पना मांडलेली आहे की सर्वांनी एकत्र राहायला पाहिजे, अस्पृश्यता कमी करायला पाहिजे, एकमेकांना आदरयुक्त बोलणं गरजेचं आहे, त्यांना मान सन्मान देणं गरजेचं आहे. हेच वारकरी संप्रदायामध्ये पण पहिल्यापासून चालत आलेलं आहे की एखाद्या खालच्या जातीतल्या लोकांना किंवा अस्पृश्य समाजाला पण स्थान देणं, त्याला आपल्या वारीमध्ये सहभाग करून घेणं, त्याच्या पाया पडणं, त्याला मान सन्मानामध्ये ठेवणं, ही वारकरी संप्रदाय पहिल्यापासून घेतच आलेलं आहे. आणि तो आणि संविधान ह्या दोघांची सांगड घातली तर माझ्यामध्ये तर दोन्ही पण समानच आहे. जे मानवी मूल्यांकनाला किंवा मानवी हक्कांना समान दृष्टीने बघितलं, दोघांनी बघितलेलं आहे, वारकरी संप्रदाय आणि संविधानाने. बरोबर, ह्या गोष्टी आहेत. बरोबर. जसं की आपण अलीकडे फेमिनिझम वगैरे संकल्पना म्हणतो ज्या की उदयास आलेल्या आहेत, किंवा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं म्हणतो आपण आर्टिकल 19. तर पूर्वी म्हणजे वारकरी संप्रदायामध्ये जनाबाई अगोदर कीर्तन करायच्या, तर ते फेमिनिझम नाही का मग? असं की ज्या काळामध्ये महिलांना अगदी घराच्या बाहेर पडणं किंवा असं सामाजिक गोष्टींमध्ये कुठेतरी इन्व्हॉल्व्ह होणं हे तितकंसं समाजमान्य नव्हतं. पण त्या काळामध्ये जनाबाई म्हणतात की डोईचा पदर आला खांद्यावरी, भरल्या बाजारी जाईन मी. मग हे एक परिवर्तनवादी विचार झाला जो की वारकरी संप्रदायानं टिकवून ठेवला. आणि ज्या वारकरी संप्रदायातल्या अभंगांमध्ये देखील आपण पाहतोय की देव स्वतः संतांना कामं करू लागायला यायचा, चोखोबांची ढोरं वळू लागायचा, जनाबाईंना तिथे जात्यावरती दळण दळू लागायचा. तेव्हा हे सगळी समतेची शिकवण देणारा वारकरी संप्रदाय आहे आणि कॉन्स्टिट्यूशनही तेच देतं. अशा प्रकारे बरोबर आपण या ठिकाणी दोन्ही गोष्टींचा सुयोग्य असा मेळ घातला या ठिकाणी. तेव्हा या ठिकाणी अगदी आपण पोहोचले आहोत मुलाखतीच्या उत्तरार्धामध्ये. आणि शेवटचा प्रश्न आहे जो मी दादांना विचारू इच्छितो, तो असा आहे, म्हणजे हा व्यक्तिगत प्रश्न झाला की वारकरी संप्रदायाच्या विचारसरणीचं जतन आणि प्रचार प्रसार करण्यासाठी तुम्हाला व्यक्तिगत विशेषतः काय प्रयत्न करावेत असं वाटतं, किंवा तुम्ही व्यक्तिगत स्वरूपात काय कराल? आता माझ्या अनुषंगाने विचार केला तर रोजच्या जीवनामध्ये वारकरी संप्रदायामध्ये जसं की आता एखादा व्यक्ती संध्याकाळी घरी आल्यानंतर त्यांनी एखादं संध्याकाळचे जे आपले कीर्तन चालतात किंवा एखाद्या मंदिरामध्ये ह्या गोष्टी चालतात, अभंग म्हणा किंवा काही हरिपाठ चालतात, तर इथं जाणं गरजेचं आहे. कदाचित ज्यांना जाणं होत नसेल, काही कारण असतं, तर त्यांनी ते ऐकणं गरजेचं आहे. आणि नुसतं ऐकूनच फक्त ते आपल्या मर्यादित स्वतःपुरतं नाही ठेवता आपल्या घरातील लोकांना सांगणं पण गरजेचं आहे. कदाचित तुम्ही तुमच्या घरातल्या लोकांना सांगा, शेजारच्या मित्रांना सांगा, तेच ते आजूबाजूला ते सांगतील. या गोष्टीने तुम्ही एक सामान्य माणूस पण वारकरी संप्रदायाचा प्रसार करू शकता. इवन
एखादा धनाढ्य व्यक्ती असेल किंवा एखादा ज्याला खूप टाइमच कमी असेल, तशा व्यक्तींनी जर संमेलन किंवा कीर्तन हे असे काही कार्यक्रम भरवले, त्यामार्फत पण तुम्ही प्रसार करू शकता प्रत्येक गोष्टीचा. प्रत्येक व्यक्तीची प्रत्येक स्टेजला हा तुम्ही करू शकता. असं नाही की एक छोटासा माणूस काही करू शकत नाही. छोटासा माणूस पण खूप काही करू शकतो. कदाचित तो त्याच्या घरापासून स्टार्ट केला, त्याचं घर व्यक्ती खूप काही करू शकतो. खूप काही करू शकतो. वरती पुस्तक दिसते आपल्याला, ज्योतिबा फुले यांची खूप छान प्रतिमा आहे त्याच्यावर. हो. तर एकच व्यक्ती होते, त्यांनी म्हणजे खूप मोठा समाज बदल. बरोबर. तर ह्या गोष्टीचं खूप मोठं योगदान प्रत्येकाने करणं गरजेचं आहे. असं काही नाही की प्रत्येकाने एकत्र येणं गरजेचं आहे, पण कदाचित तुमच्यापासून सुरुवात झाली तर कदाचित तुमचं घर, कुटुंब हे सुधारेल. कुटुंबासोबत शेजारचे सुधारेल, शेजारच्या सोबत अजून आजूबाजूचे सुधारतील, त्यानुसार तुमचं गाव सुधारतं. या गोष्टीचं आहे. बरोबर. एकंदरीतच दादांचं म्हणणं असं आहे की वारकरी संप्रदायाची विचारधारा किंवा जे आचरण पद्धती, एक शुद्ध आणि समतेची आचरण पद्धती शिकवलेली आहे, ती अगोदर स्वतः आणि स्वतःच्या घरामध्ये त्याचं म्हणजे प्रस्थापना तर आहेच, परंतु ती टिकवून ठेवण्यासाठी आपल्या कौटुंबिक पार्श्वभूमीवरती त्याचा आपण वापर केला पाहिजे प्रत्येकानं. तेव्हा जर प्रत्येकानंच आपापल्या कुटुंबापुरतं जर काम केलं तर निश्चितच समाजामध्ये पोहोचायला वेळ लागणार नाही. कारण समाज म्हणजे दुसरं तिसरं काय, अनेक कुटुंबांचा समूह म्हणजे समाज आहे. तर निश्चितच दादा, आपण आपला अमूल्य वेळ दिला आणि आजच्या हे चर्चासत्र घडवून आणण्यामध्ये खूप मोठं मोलाचं योगदान दिलं, त्याबद्दल मी मनापासून धन्यवाद देतो. व्यक्तिशःही देतो आणि विद्यापीठाच्या वतीनेही धन्यवाद देतो, कारण हा प्रोजेक्ट किंवा हा उपक्रम विद्यापीठाचाही आहे. आणि सध्या जी काही इन्फॉर्मेशन आपल्याकडून मिळाली आणि जे माहितीचं आदानप्रदान झालं आजच्या या मुलाखतीमध्ये, त्याचा मला प्रबंध लेखनासाठी निश्चितच उपयोग होईल. आणि हा प्रबंध जेव्हा पुस्तकी स्वरूपामध्ये, पुस्तकाच्या स्वरूपामध्ये समाजामध्ये येईल, तेव्हा निश्चितच त्याचा उपयोग जनमानसाला होईल अशी एक आशा व्यक्त करतो, एक विश्वासही वाटतो. आणि याचबरोबर आपली ही आजची मुलाखत संपली असं आपण गृहीत धरूया. धन्यवाद.